देशी कट्टा आणि 2 जिवंत काळतुसे घेऊन वस्तीत फिरणाऱ्या 2 आरोपींना कळमना पोलिसांनी अटक केली, तर रेकॉर्डवरील आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी 1.5 लाखाच्या आसपास मुद्देमाल जप्त केला आहे. कळमना पोलीस स्टेशन पथक रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की नवीन आरटीओ कार्यालयाजवळ चिखली येथे 2 इसम अग्निशस्त्रासह येणार आहे. अशा माहितीवरून त्या ठिकाणी सापळा रचून एका पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीवरून आलेल्या इसमांचा पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. आरोपींची विचारपूस केली असता सोनू त्रिवेदी, सहदेव शाहू असे 2 आरोपी मिळून आले. त्यांची अंगझडती घेतली असता खिशात एक देशी बनावटीचा कट्टा आणि 2 जिवंत काळतूस मिळून आले. आरोपीच्या ताब्यातून देशी कट्टा, 2 जिवंत काळतूस आणि गुन्ह्यात वापरलेले मोपेड वाहन असा एकूण 1,40,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक केली असून एका कुख्यात आरोपीचा शोध पोलीस घेत आहे. रात्रपाळी कर्तव्यावर हजर असताना हद्दीमध्ये पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदाराद्वारे खात्रीशीर माहिती मिळाली की पोलीस ठाणे कळमना येथील रेकॉर्डवरील आरोपी, त्याचं नाव सुद्धा मिळालेलं होतं आपल्याला. मी नाव डिस्क्लोज करणार नाही कारण तो आरोपी सध्या फरार आहे. तो त्या आरोपीचं नाव आपल्याला प्राप्त झाला होता. तो आरोपी आणि त्याचे काही साथीदार हे देशी बनावटीचा कट्टा घेऊन पोलीस ठाणे कळमना हद्दीमधील जे नवीन आरटीओ कार्यालय आहे चिखलीमध्ये त्या समोर येणार आहेत अशी आपल्याला माहिती मिळाली. सदरची माहिती आपण वरिष्ठांना, माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री काळे सर यांना माहिती दिली. आपण काळे सरांच्या आदेशाने कारवाई करण्याचे आपल्याला आदेश मिळाले. तात्काळ आपण 2 पंचांना बोलावून स्टेशन डायरी क्रमांक 7/2025 अन्वये नोंद करून आपण घटनास्थळी गेलो आणि गेल्यानंतर आपण आरटीओच्या बाजूला, आरटीओ जे ऑफिस आहे त्याच्या बाजूला अंधारामध्ये आपण सापळा कारवाई रचलेली आहे. त्या दरम्यान आपल्याला काही वेळानंतरच सापळा रचल्यानंतर काही वेळानंतर एक ज्युपिटर मोपेड गाडीवर 3 इसम आपल्याला त्या ठिकाणी आरटीओ कार्यालयासमोर आलेले दिसले आणि ते संशयास्पद स्थितीमध्ये थांबलेले होते. आपण सापळा रचून थांबलेलो होतो. त्या दरम्यान आम्हाला खात्री झाली की हे ते 3 इसम असावे आणि आम्ही त्यांच्याकडे कूच केली त्यांना पकडण्यासाठी स्टाफसह. त्या दरम्यान ते ज्युपिटर जी गाडी आहे त्या गाडीवर बसून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही सर्व स्टाफच्या मदतीनं घेराव घातला त्यांना आणि गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान जो पाठीमागे बसलेला होता तो इसम पळून गेला आणि आपण 2 इसमांना पकडलेला आहे. 2 आरोपींना ताब्यात घेतलं त्यावेळेस आणि आरोपीची आपण अंगझडती घेतली. त्या दरम्यान आरोपी जो आहे सोनू उर्फ सागर सतीश त्रिवेदी याच्या पॅन्टच्या पॉकेटमध्ये आपल्याला एक देशी बनावटीचे कट्टा आणि 2 जिवंत काडतूस मिळून आले आपण आणि त्याबद्दल आपण त्यांच्याकडे विचारपूस सुरू आहे आणि आपण 325 भारतीय हत्यार कायदा सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये पोलीस ठाणे कळमना येथे गुन्हा रजिस्टर केलेला आहे आणि तपास सुरू आहे.